काँग्रेसचे पर्यावरण सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली। 2 दिवसांपूर्वी त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर काँग्रेसने पदमुक्त करत किरण तायडे यांचे पक्षातून निलंबन केलेले आहे। किरण तायडे यांनी काँग्रेस पक्ष बदनाम होईल असं वर्तन केलं असल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे पत्र व जाहीर निवेदन रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड यांनी काढलेलं आहे। त्यातच किरण तायडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी किरण तायडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर किरण तायडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार 15 ते 20 जणांवरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले। मात्र पुन्हा एकदा या मारहाण प्रकरणाला वेगळे वळण लागलेले असून किरण तायडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली। किरण तायडे यांनी काही माध्यमांशी संवाद साधत जे काही खुलासे केले होते ते फोल ठरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण ज्या महिलेसोबत त्यांना त्यांच्याच कार्यालयात जमावाने पकडले होते त्या महिलेनेच किरण तायडे यांच्या विरोधात आता खेड पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे। तक्रारीत महिलेशी गैरवर्तन झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। या तक्रारीत आरोपी किरण तायडे यांच्यावरती भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 74, 75(2), 127(2) अशी कलमे लावली असून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास सध्या खेड पोलीस करत आहेत। स्टार कोकण, खेड।